या कार्यक्रमास या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात। मी सर्वप्रथम सन्माननीय कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याचप्रमाणे या ठिकाणी सरांच्या धर्मपत्नी सन्माननीय कदम मॅडम या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहिले। त्यांनी सुद्धा या सर्व शूरवीरांना या ठिकाणी पुष्प अर्पण करून पूजार्चा करावी। सर्वांनी जोरदार जय घोषणा द्यायची आहे। भारत माता की, भारत ध्वजाचा, तिरंगे ध्वजाचा, प्रजासत्ताक दिनाचा। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, एक अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे सन्माननीय कदम साहेब आणि सम्राट अशोक विद्यालय एक कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं। मला वाटतं आपल्या कार्यभार सांभाळल्यानंतर आपली पहिलीच शाळा या ठिकाणी सन्माननीय कदम साहेब मला वाटतं होळीच्या एक दिवस होळीच्या दिवशी ज्यावेळेस वॉकिंगला निघाले होते आणि त्यावेळेस या परिसरातील फेरफटका मारत असताना आपला जो सामाजिक उपक्रम, जो संदेश आपण त्या दिवशी दिला तो सरांना एक भावला की ज्याप्रमाणे पोलीस प्रशासन आणि शाळा हे एका नाण्याच्या दोन बाजू, की एकाला समाज घडवायचा आणि एकाला त्या समाजाला सुरक्षित ठेवण्याची कामगिरी करत असताना आज होणाऱ्या घट म्हणून पोलीस काका आणि पोलीस दीदी ही योजना मित्रांनो शासनाने राबवण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करणार आहे। आणि मला वाटतं आपण आपलं एक मतभाग्य, आपण नशिबवान की त्याची सुरुवात कल्याणमध्ये सर्वप्रथम आपल्या शाळेतून होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून पोलीस काका आणि पोलीस करण्यासाठी येत आहे। मी सन्माननीय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय कदम साहेब यांना या ठिकाणी स्वागत करावं। त्याचप्रमाणे सन्माननीय नरावणे मॅडम यांना विनंती की त्यांनी कदम साहेब आणि सौ कदम मॅडम यांना शाळा या ठिकाणी देऊ। हे खऱ्या सर्वांनी जोरदार टाळ्या। ही खरी मी म्हणेल संविधानाची एक यशस्वी नांदी की सुरुवात म्हणजे संविधानाने स्त्री पुरुष समानता, तिथे यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी पुरुष। आज आपण सुरुवात या महिलेला म्हणजे अतिशय बघा आजच्या दिनी भारतीय संविधान की ज्यावर आपला देश या ठिकाणी चालत आहे, त्या देशाची जे काही मित्रांनो जडणघडण आहे ते भारतीय संविधान, त्याचप्रमाणे शान आणि बुके देऊन या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। नरावणे मॅडम धन्यवाद। मी